नमस्कार. पैस किचनमध्ये मी पूजा तुमचं स्वागत करते. आज आपण करणार आहोत सुक्कं कोलीम. ह्याला जवलं पण म्हटलं जातं, क्रिल्स ही म्हणतात इंग्लिशमध्ये. सो बाजारात हे इझिली अवेलेबल आहे. ड्राय प्रॉन्स हे बाजारातून आणल्यानंतर ह्याला वेचून घ्या, चाळून घ्यायचं आहे आणि 2 पाण्यात चांगलं धुवून ह्याला भिजत ठेवायचं एक 10 मिनिट्ससाठी. हे बघा, हे असे दिसतात भिजल्यानंतर. आता ह्याचं पाणी आपल्याला ड्रेन करायचं आहे आणि एक्सेस वॉटर जे असतं ते असं पिळून काढून टाकायचं आहे. नाहीतर आपली जी रेसिपी आपण करणार आहोत ती एकदम अशी पिच्चटसारखी लागते, त्यामुळे हे एक्सेस वॉटर काढायचं आपल्याला. ड्राय मसाल्यांमध्ये मी इथे 1 चमचा लाल तिखट, हळद, धणे जिरे, गरम मसाला, किचन किंग आणि गोडा मसाला अर्धा चमचा घेतला आहे. 2 मोठे कांदे, 4 मिरच्या, 1 टोमॅटो, 1 कपभर कोथिंबीर, 4 कोकम आणि 1 बटाटा घेतलेला आहे. तर तेलामध्ये कांदा, मिरची, हिंग, जिंजर गार्लिक पेस्ट आणि सॉल्ट हे घालून कांदा आपल्याला जरासा दमवून घ्यायचा आहे. दमला कांदा की त्याच्यामध्ये आपले सगळे ड्राय मसाले घालायचे. मसाले जळू नये म्हणून ॲज युजल थोडंसं पाणी घालायचं आहे मिळून यायच्यासाठी सगळे मसाले. 2च मिनटं झाकल्यानंतर हे असं तेल येतं वरती. मग आपले जे बटाटे आहेत ते घालून ह्याला परतून शिजायला ठेवायचं आहे. 3 ते 4 मिनटं लागतात बटाटे शिजायला, कारण आपण छोटेच चिरले आहेत. त्यानंतर मग आपण टोमॅटोज आणखीन कोकम घालायचं आहे आणि पुन्हा 1-2 मिनटासाठी ठेवायचं आहे टिल द टोमॅटोज गेट टेंडर. हे पहा, हे सगळं असं मिळून आलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपले ते भिजवलेले कोलीम आहेत ते घालायचं आहे आणि हाय फ्लेमवरती ह्याला स्टर करून घ्यायचं आहे. आत्तापर्यंत फ्लेम लोच होती. ह्याला व्यवस्थित मिक्स करून थोडंसं पाणी घालून, म्हणजे ते सगळं एकत्र मिळून येतं, ते झाकून ठेवायचं आहे परत एक 2-3 मिनटासाठी. तर ही झाली ऑलमोस्ट आपली भाजी तयार. भरपूरशी कोथिंबीर घालायची ह्याला आणि मिक्स करून घ्या व्यवस्थित. माझी इतर रेसिपीज बघायला माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि माझे रेसिपीज आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.